आता मॅथ्सचा अजून एक चॅप्टर बघूया, अल्जेब्रा. मॅथमॅटिक्स इज ब्रॉडली डिवायडेड इंटू 3 ब्रांचेस. आता हे मॅथ्स आहे आपलं, हे 3 ब्रांचेसमध्ये डिव्हाइड झालेले आहे. अरिथमेटिक स्टडीड व्हाईल डीलिंग विथ नंबर्स अँड ऑपरेशन्स ऑन नंबर्स. आपण अरिथमेटिक कधी बघितलं, जेव्हा नंबर आणि त्याचे ऑपरेशन्स त्या नंबरवरचे आहेत ते शिकत असताना. जॉमेट्री स्टडीड व्हाईल लर्निंग अबाउट शेप्स अँड अँगल्स. जेव्हा शेप आणि अँगल आपण अभ्यास करत होतो तेव्हा जॉमेट्रीचा आपण अभ्यास केला. अल्जेब्रा इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स दॅट इव्हॉल्व्ड फ्रॉम अरिथमॅटिक. आता ही अल्जेब्राची जी ब्रांच आहे ती मॅथमॅटिक्सच्या अरिथमॅटिकवरनंच ही काय झालेली आहे, डेव्हलप झालेली आहे. अल्जेब्रा युजेस व्हेरिएबल्स टू रिप्रेझेंट नंबर्स. आता ह्या अल्जेब्रामध्ये व्हेरिएबल्स वापरले जातात, म्हणजे काय, इंग्लिश लेटर्स वापरले जातात हे नंबर रिप्रेझेंट करायला. स्मॉल केस लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट आर कॉमनली यूज्ड इन अल्जेब्रा. स्मॉल केसमधले जे इंग्लिश लेटर्स आहेत हे अल्जेब्रामध्ये कॉमनली वापरले जातात. मोस्ट कॉमन लेटर्स फॉर अननोन नंबर्स आर एक्स, वाय, झेड. आणि बहुतेक वेळा जास्त करून वापरले जाणारे कुठले आहेत तर एक्स, वाय आणि झेड. Knowledge of algebra will help us to write a statement written in any language precisely as the mathematic expression. आता हे अल्जेब्राचं नॉलेज आपल्याला कसं मदत करतं तर एखादं स्टेटमेंट कुठल्याही लँग्वेजमध्ये तुम्ही प्रिसाइजली ते मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे असं लिहू शकता. एक एक्झाम्पल बघूया. एरिया ऑफ रेक्टँगल इज गिवन ॲज द प्रोडक्ट ऑफ इट्स लेंथ अँड ब्रेड्थ. आता रेक्टँगलचा एरिया म्हणजे काय, आपण म्हणतो लेंथ आणि ब्रेड्थ यांचं मल्टिप्लिकेशन. द लेंथ इज टेकन ॲज एल अँड द ब्रेड्थ ॲज बी. मग ह्या केसमध्ये मी काय केलं की लेंथला एल वापरला इंग्लिश लेटर स्मॉल केसमधलं आणि ब्रेड्थला बी वापरलं. देअरफॉर द एक्सप्रेशन विल बी एल मल्टिप्लाय बी. त्यामुळे माझं एक्सप्रेशन काय तयार झालं, एल मल्टिप्लाय बी. आता बघूया पॅटर्न. आपण नंबर्समध्ये पॅटर्न बरेचसे बघितलेले आहेत बघा. इवन इंटेजर्स आपण शिकत होतो तेव्हा पण हे नंबर्स बघितले, पॅटर्न्स बघितलेत. आता इथे काही पॅटर्न दिलेले आहेत. वी कॅन राईट अ पॅटर्न ॲज 2 मल्टिप्लाय नंबर ऑफ लेटर्स ऑर 2y वेअर y इज द व्हेरिएबल रिप्रेझेंटिंग द नंबर टू बी ड्रॉन. आता आपण एखादा पॅटर्न जेव्हा लिहायचा असतो 2 मल्टिप्लाय द नंबर ऑफ लेटर्स, म्हणजे इथं घेताना मी काय घेतलंय 2y घेतलंय, म्हणजे 2 हा नंबर आहे आणि y हा इंग्लिश लेटर आहे. मग ह्या yला y इज व्हेरिएबल, ह्या yला काय म्हणतात, व्हेरिएबल. तो काय करतो, तो नंबर रिप्रेझेंट करतो. फॉर एक्झाम्पल, टू मेक लेटर y 10 टाइम्स इन अ रो. समजा मला आपल्या मॅथस्टिक्स असतं ना काडेपेट्यातनं मला एल फॉर्म करायचे आहेत आणि असे 10 करायचे आहेत. मग त्यासाठी मी काय करणार, एक एल फॉर्म करायला मला किती काड्यापेटीच्या काढायला लागतात, 2 लागतात. मग अशा मला 10 तयार करायच्या आहेत तेव्हा मला किती काढायला लागतील, 2 मल्टिप्लाय 10. मग इथं 2y वापरायचं कारण काय आहे तर हे किती लागणार आहेत हा नंबर त्याच्या पुढे आपल्याला लिहायचा. म्हणून मी करताना काय केलं, 2 मल्टिप्लाय 10 इज इक्वल टू 20. हे माझं आन्सर आलं. A straight chain of matchstick squares has the equation 3n plus 1 because 3 matchsticks are added each term and the original figure where n is equal to 1 has 4 matches, not just 3. आता मला एक शेप तयार करायचा आहे ह्या काड्यापेटीच्या काड्याने स्क्वेअरचा. मग हे करत असताना काय बघा, इथं पहिल्याला किती मॅचस्टिक लागल्यात, मला 4. पण दुसऱ्या ह्याला स्क्वेअर बनवताना मात्र पहिल्या 4 आणि नंतर मला 3च ह्या काडेपेट्या लागल्या, काडेपेटीतले काड्या लागल्यात. म्हणून मी काय केलं, हा फॉर्मॅट काय वापरला, 3n plus 1. म्हणजे नंतर मला किती लागणार आहेत काड्या, 3 आणि पहिली एक त्याच्यात असलेली एक्स्ट्रा. फॉर अवर लूप ऑफ चेन ऑफ स्क्वेअर्स we will have 1 square or 3 matches added to each side each time. आता इथं तुम्ही फिगरमध्ये बघा, पहिल्यांदा 4 मॅचस्टिक लागल्यात, नंतर 7च लागल्यात, म्हणजे फक्त 3च ॲड झाल्यात. त्याच्यानंतर सलग 3 मला स्क्वेअर्स करायचे आहेत तेव्हा 10 मॅचस्टिक लागल्यात. जेव्हा मला 4 स्क्वेअर करायचे आहेत सलग तेव्हा मला किती लागल्या मॅचस्टिक्स, 13. म्हणजे हा पॅटर्न तयार करत असताना आपण फॉर्म्युला काय वापरला, 3n plus 1
इथं व्हेरिएबल वापरल्यामुळं काय झालं, पुढचा नंबर आपल्याला काढायला खूप सोपा गेला. म्हणजे काय केलं मी, 3n+1. आता मला दोन स्क्वेअर्स करायचे आहेत. मग nच्या ठिकाणी मी काय केले, मला किती स्क्वेअर हवेत, 2. मग 3 2 6 + 1 म्हणजे किती मॅचस्टिक्स लागल्या, 7. अशा या फॉर्म्युलामध्ये या व्हेरिएबलमुळे घालणं आणि तो सॉल्व्ह करणं हे खूप सोपं जातं. आता अल्जेब्राच्या काही बेसिक डेफिनेशन्स बघूया. पहिलं आहे व्हेरिएबल ऑर लिटरल्स. अ लेटर यूज टू रिप्रेझेंट अननोन नंबर्स इज कॉल्ड अ व्हेरिएबल. जेव्हा एखादं इंग्लिश लेटर वापरलं जातं अननोन नंबरसाठी तेव्हा त्याला म्हणतात व्हेरिएबल. युजली लोअर केस अल्फाबेट्स, शक्यतो हे अल्फाबेट्समध्ये लोअर केस वापरले जातात. त्याच्यामध्ये ए आहे, बी आहे, सी आहे, एक्स आहे, वाय आहे आणि झेड हे जास्त करून वापरलं जातं. दे फॉलो द सेम रूल्स ऑफ ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. आणि हे जरी वापरले असले तरी ते बेसिक रूल ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचे आहे तेच फॉलो करतात. Addition of two variables x and y can be written as x + y. आता ह्याचे उदाहरणं बघूया, ही व्हेरिएबल्सची कसे कसे होतात. या दोन व्हेरिएबलचे जेव्हा ॲडिशन होते तेव्हा एक व्हेरिएबल आहे x, दुसरं आहे y. तेव्हा ते लिहिताना कसं लिहायचं, x + y, कारण त्यांचे ॲडिशन आहे. आता सबट्रॅक्शन करायचे असेल दोन व्हेरिएबल्सची तर काय होईल, x - y. मल्टिप्लिकेशन असेल दोन व्हेरिएबल्सचं तर ते वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येतं. फॉर एक्झाम्पल xy किंवा x.y किंवा x ब्रॅकेटमध्ये y किंवा x आधी ब्रॅकेटमध्ये x मग बाहेर y किंवा x ला एक वेगळी ब्रॅकेट आणि y ला एक वेगळी ब्रॅकेट. या सगळ्याचा अर्थ काय होतो की x आणि y यांचं मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. अ नंबर वेन मल्टिप्लाइड विथ द सम ऑफ टू नंबर्स इज शोन ॲज. जेव्हा एखादा नंबर मल्टिप्लाय करायचा आहे दोन नंबर्सच्या ॲडिशनला तेव्हा काय लिहायचं, a ब्रॅकेट b + c म्हणजे b + c यांची जी ॲडिशन होईल त्याला मल्टिप्लिकेशन a नी करायचं आहे. वी डू नॉट यूज द मल्टिप्लिकेशन सिम्बॉल इन अल्जेब्रा. अल्जेब्रामध्ये काय करतो आपण, मल्टिप्लिकेशन सिम्बॉल लिहित नाही. जेव्हा व्हेरिएबल्स ए बी सी डी याचा अर्थ काय होतो, a × b आणि c × d. तिथं आपण मल्टिप्लिकेशनची साईन वापरत नाही. डिव्हिजन ऑफ टू व्हेरिएबल्स इज रिटन ॲज x/y. आणि डिव्हिजन जेव्हा लिहायची असते दोन व्हेरिएबल्सची तेव्हा a/y किंवा a/y असंही लिहिलं जातं. आता कॉन्स्टंट म्हणजे काय, अ क्वांटिटी हॅव्हिंग अ फिक्स्ड न्यूमेरिकल व्हॅल्यू इज कॉल्ड कॉन्स्टंट. एखाद्या क्वांटिटीची जी फिक्स्ड न्यूमेरिकल व्हॅल्यू असते तिला कॉन्स्टंट म्हणतात. म्हणजे काय, जो दिलेला नंबर आहे आणि त्याला कुठलाही इंग्लिश लेटर जोडलं गेलेलं नाहीये. अ नंबर ऑन इट्स ओन इज कॉल्ड कॉन्स्टंट. कुठलाही नंबर हा एक कॉन्स्टंटच असतो. फॉर एक्झाम्पल 7 असेल, 10 असेल तर ते कॉन्स्टंट असतात. When a variable is multiplied by a constant as 4x, then the constant is called the numerical coefficient of the variable, which means 4 times x. जेव्हा एखादं व्हेरिएबल असतं त्या कॉन्स्टंट बरोबर लिहिलेलं असतं. इथे एक्झाम्पल घेतलंय 4x. मग तेव्हा काय होतं की हा कॉन्स्टंट हा त्यालाच न्यूमरिकल कोएफिशियंट म्हणतात त्या व्हेरिएबलचा. म्हणजे काय, x हा किती वेळा लिहिलेला आहे तर 4 वेळा लिहिलेला आहे म्हणून त्याला 4x असं म्हणतात. व्हेरिएबल्स हॅव नो फिक्स्ड व्हॅल्यू. आणि या व्हेरिएबलना स्वतःची अशी फिक्स व्हॅल्यू नसते. जशी नंबरना फिक्स व्हॅल्यू असते तशी यांना नसते. आता काही रूल्स बघूया. रूल्स ऑफ पेरिमीटर आणि एरिया. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर ABCD इज इक्वल टू AB + BC + CD + DA. आता इथे एक फिगर दाखवली आहे. ABCD हा काय काढलाय मी, स्क्वेअर काढलाय. मग त्याचं पेरिमीटर म्हणजे काय, सगळ्या बाजूची आपल्याला सम करायचे म्हणून AB + BC + CD + DA केले. मग म्हणजे काय मी केलं, 4 × लेंथ ऑफ AB म्हणजे ABची जेवढी लेंथ आहे ती किती वेळा मल्टिप्लाय केली, 4 वेळेला, कारण सगळ्या साईड ह्या काय आहेत, सारख्या आहेत. इफ द लेंथ ऑफ द साईड ऑफ स्क्वेअर इज गिवन बाय L, जेव्हा या साईडची जी स्क्वेअरची साईड असते ती समजा त्याला नाव L दिलं असेल तर माझं हे काय होणार, स्टेटमेंट काय तयार होणार,
पी म्हणजे पेरिमीटर इज इक्वल टू 4L. L म्हणजे साईड, 4 मल्टिप्लाय L. इथे बघा मी मल्टिप्लिकेशनची साईन वापरलेली नाही. एरिया ऑफ स्क्वेअर, आता एरिया कसा काढायचा? एरिया ऑफ स्क्वेअर ABCD इज इक्वल टू लेंथ ऑफ AB त्याचा स्क्वेअर. मग समजा लेंथला मी L नाव दिलेलं असेल तर एरिया ऑफ स्क्वेअर ABCDचा काय होणार? L स्क्वेअर. आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ABCD, इथे पण ABCD घेतलेलं आहे मी फिगरमध्ये, तुम्ही बघाल तेव्हा मी काय केलं, या सगळ्या चारही साईडची पेरिमीटर आहे त्यामुळे मी काय केली, ॲडिशन. AB प्लस BC प्लस CD प्लस DA. मग ह्या दोन साईड सारख्या आहेत अपोजिट, त्यामुळं मी घेताना काय घेतलं, 2 मल्टिप्लाय लेंथ ऑफ AB प्लस 2 मल्टिप्लाय लेंथ ऑफ CD. मग समजा मी लेंथला L म्हटलं आणि ब्रेडथला B म्हटलं तर माझं हे काय येणार, काय स्टेटमेंट तयार होणार? P म्हणजे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2L दोन सारख्या लेंथ प्लस 2 ब्रेड दोन सारख्या ब्रेड किंवा 2 मल्टिप्लाय L प्लस B असं त्याचा फॉर्म्युला तयार होतो. आता एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल करताना काय, लेंथ ऑफ AB मल्टिप्लाय लेंथ ऑफ CD. मग लेंथला मी L म्हटलं, ब्रेडथला B म्हटलं, म्हणून माझा हे काय फॉर्म्युला तयार झाला, एरिया ऑफ अ रेक्टँगल ABCD इज इक्वल टू L मल्टिप्लाय B. आता ट्रँगलचा विषयी बघूया. पेरिमीटर ऑफ अ ट्रँगल ABC, इथं तुम्हाला फिगर दाखवली मी ABCची. A प्लस B प्लस C म्हणजे मी काय केलं, ह्या तिन्ही साईडची काय केली, सम. पेरिमीटर ऑफ अ ट्रँगल विथ साइड्स ABC इज इक्वल टू सम ऑफ ऑल साइड्स, म्हणजे सगळ्या साईडची ॲडिशन केली की काय होतं, ट्रँगलची पेरिमीटर येते. आता या अरिथमेटिकचे काही कॉमन रूल्स आपण बघूया. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी फॉर ॲडिशन, A प्लस B इज इक्वल टू B प्लस A. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी फॉर मल्टिप्लिकेशन, A मल्टिप्लाय B इज इक्वल टू B मल्टिप्लाय A. Associative property for addition, A plus B bracket close plus C is equal to A plus bracket B plus C is equal to bracket A plus C bracket close plus B. Associative property of multiplication, A multiply B multiply C is equal to A multiply B multiply C is equal to A multiply C multiply B. And distributive property of multiplication over addition, A multiply bracket B plus C is equal to A multiply B plus A multiply C. आता हे जरा डिटेल्समध्ये बघूया. पहिली, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ ॲडिशन. 2 होल नंबर्स कॅन बी ॲडेड इन एनी ऑर्डर. कुठलेही 2 होल नंबर कुठल्याही ऑर्डरमध्ये ॲड करू शकतो. ऑर्डर ऑफ ॲडिशन ऑफ होल नंबर्स डज नॉट चेंज द सम. म्हणजे समजा जरी मी 2 नंबरची ऑर्डर बदलली तरी सुद्धा ॲन्सरमध्ये कुठलाच फरक होत नाही. एक एक्झाम्पल बघूया. 5 प्लस 4 इज इक्वल टू 9. आता आधी 5च्या ऐवजी मी काय घेतलं, आधी 4 घेतलं आणि मग 5 घेतलं तरी ॲन्सर माझं काय येणार, 9. आता कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी फॉर मल्टिप्लिकेशन. 2 होल नंबर्स कॅन बी मल्टिप्लाइड इन एनी ऑर्डर. कुठलेही 2 होल नंबर कुठल्याही ऑर्डरमध्ये मल्टिप्लाय करू शकतो. ऑर्डर ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ 2 होल नंबर्स डज नॉट चेंजेस देअर प्रोडक्ट. म्हणजे जर या ऑर्डरमध्ये जरी मी चेंज केला तरी त्यांचं मल्टिप्लिकेशनचं आलेलं ॲन्सर हे चेंज होत नाही. एक एक्झाम्पल बघूया. 5 मल्टिप्लाय 4 इज इक्वल टू 20. 5 4चा 20. आता या केस इथल्या याच्यात मी काय केलं, 4 आधी घेतलं, 4 मल्टिप्लाय 5 केलं तरी सुद्धा ॲन्सर काय येणार, 20 येणार. आता असोसिएटिव्ह प्रॉपर्टी फॉर ॲडिशन काय बघूया. 3 or more whole numbers can be grouped in any order to find the sum. 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त नंबर्स हे एका ग्रुपमधल्या कुठल्याही ऑर्डरमध्ये लिहिले तरी सुद्धा काय होते, त्यांची सम बदलत नाही. ऑर्डर ऑफ ग्रुपिंग डज नॉट चेंज द सम. आणि ऑर्डर बदलली ग्रुपची तरी सुद्धा ती सम चेंज होत नाही. एक एक्झाम्पल बघूया. 5 प्लस 4 याला ब्रॅकेट घातली आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर प्लस 6 केलं. मग 5 आणि 4ची ॲडिशन काय आली, 9 आणि 9 आणि 6 मिळून झाले 15.
आता 5 आणि 4ची जी ब्रॅकेट होती ती खालच्या मी उदाहरणामध्ये काय केली, 4 + 6 ला घातली. काय झालं बघा, 5 तसाच राहिला, 4 + 6 झाले 10, आन्सर आलं 15च. आणि नंतर 4 बाहेर ठेवला आणि 5 आणि 6 ला ब्रॅकेट घातली आणि ॲडिशन केली तरी काय झाली, 4 + 11 = 15. म्हणजे काय झालं की ही जरी ॲडिशनची ग्रुपिंग जरी मी त्याचा नंबरचं चेंज केलं तरी सुद्धा त्याच्या उत्तरात कुठलाच बदल झाला नाही. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी फॉर मल्टिप्लिकेशन. 3 or more whole numbers can be grouped in any order to find the product. आता मल्टिप्लिकेशन करत असताना सुद्धा इथं मगाशी ॲडिशन सारखं जर बघितलं, ब्रॅकेट बदलली तरी उत्तरामध्ये कुठलाच बदल होत नाही. उदाहरण बघूया. 5 × 4 ब्रॅकेटमध्ये घातलेत × 6, 5 4 20 × 6, आन्सर आलं 120. आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये मी काय केलं, 5 तसाच ठेवला आणि 4 आणि 6 ला मी ब्रॅकेट घातली. मग 5 × 24 केले तरी सुद्धा 120 आले. आता तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये मी काय केलं, 4 बाहेर ठेवला आणि ब्रॅकेटमध्ये 5 × 6 केलं. मग 4 × 30 = आन्सर 120. म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या असोसिएटिव्ह प्रॉपर्टीमध्ये तुम्ही 3 किंवा 3 पेक्षा जास्त नंबर असतील आणि त्यांची जर घ्यायची ब्रॅकेटची ऑर्डर बदलली तरी सुद्धा आन्सर बदलत नाही. आता डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी ऑफ मल्टिप्लिकेशन ओव्हर ॲडिशन म्हणजे काय बघूया. मल्टिप्लिकेशन डिस्ट्रीब्यूट्स ओव्हर ॲडिशन. This means that the product of the sum of whole numbers is equal to the sum of the product of whole numbers. म्हणजे काय बघूया. इथे एक एक्झाम्पल घेतलंय मी, 5 × ब्रॅकेट 7 + 8. मग मी काय केलं, 5 तसाच ठेवला, 7 + 8 झाले 15, माझं आन्सर आलं 75. खालच्या केसमध्ये मी काय केलं, 5 नी 7 आणि 8 या दोन्हीला वेगळं वेगळं मल्टिप्लाय केलं. 5 × 7 + 5 × 8. मग 5 × 7 आले 35 आणि 5 × 8 आले 40. या दोन्हीची ॲडिशन केली, आन्सर आलं 75. म्हणजे 5 × ब्रॅकेट 7 + 8 हे असं डायरेक्ट केलं तरी किंवा 5 × 7 + 5 × 8 असं केलं तरी सुद्धा उत्तर काय येणार, सेम येणार. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन. An expression which has a combination of constant and variables connected to operation is called an algebraic expression. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल यांचं कनेक्शन असतं आणि ते वेगवेगळ्या 1 किंवा 2 ऑपरेशननी एकमेकांना कनेक्ट केलेले असतात. त्याला काय म्हणतो, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. एक एक्झाम्पल बघूया. a² b, 5x + 3y, त्याच्यानंतर 3p² - 2q² + r आणि पुढे 9m² - 3. पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, a² + b, इथे मल्टिप्लिकेशन आहे, नंतर मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन आहे. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन आहे, ॲडिशन आहे आणि चौथ्या एक्झाम्पलमध्ये मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन पण आहे. ह्याला काय म्हणतात, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. त्याच्यामध्ये काय आहे, कॉन्स्टंट आहेत, व्हेरिएबल्स आहेत आणि ते एकमेकांशी ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ह्या ऑपरेशननी जोडलेले असतात. आता टर्म म्हणजे काय, द टर्म ऑफ ॲन अल्जेब्रिक एक्सप्रेशन सेपरेटेड बाय ॲन ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन साइन आर कॉल्ड टर्म्स ऑफ एक्सप्रेशन. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशनचाच हा एक पार्ट असतो आणि हा जो पार्ट आहे तो ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या साईननी काय केलेला असतो, सेपरेट करून दाखवलेला असतो. त्याला म्हणतात टर्म. इट इज आयदर अ सिंगल नंबर ऑर अ व्हेरिएबल ऑर नंबर्स ऑर व्हेरिएबल्स मल्टिप्लाय टुगेदर. हा कधी कधी सिंगल नंबर पण असतो, सिंगल व्हेरिएबल असतं किंवा तो नंबर किंवा हे व्हेरिएबल्स आहेत हे एकमेकांना मल्टिप्लाय केलेले असतात. उदाहरण बघूया. द टर्म ऑफ एक्सप्रेशन 4xy + 6x + 10. ह्याच्यामध्ये काय आहे, टर्म कुठल्या कुठल्या आल्या, 4x ही आली, 6x आणि 10. हे सगळे काय केलेले आहेत, ॲडिशननी एकमेकांना जोडले आहेत. आता कॉन्स्टंट टर्म. अ टर्म ऑफ ॲन अल्जेब्रिक एक्सप्रेशन हॅव्हिंग नो लिटरल फॅक्टर इज कॉल्ड कॉन्स्टंट टर्म.
आता ह्या कॉन्स्टंट टर्म कशाला म्हणायची, ज्याला इंग्लिश लेटर कुठलंही नसतं. एक्झाम्पल बघूया. 4y - 2x + 9. आता या उदाहरणामध्ये काय आहे, 4ला y जोडलेला आहे, 2ला x जोडला आहे, पण 9 हा काय आहे, सिंगल आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, कॉन्स्टंट टर्म. त्याला कुठलंही व्हेरिएबल जोडलेलं नसतं. आता इथं मी काय केलंय, एक इक्वेशन लिहिलेलं आहे. कुठलं आहे, 52x² - 9x + 36 = 7m + 82. आता याच्यातलं एक्सप्रेशन म्हणजे काय ते बघूया. पहिलं त्याला ज्याला मी निळी ब्रॅकेट केली आहे, 52x² - 9x + 36 याला म्हणायचं एक्सप्रेशन. आता त्याच्याच शेजारी बघा व्हेरिएबल 7m. m हे काय आहे, इंग्लिश लेटर आहे, म्हणून मी त्याला काय म्हणणार, व्हेरिएबल. आता खाली एक ब्रॅकेट केली आहे 9x, ही काय झाली माझी टर्म. आता या mचाच 7 हा काय आहे, नंबरनी जोडलेला आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, कोएफिशियंट. आणि 82ला कुठल्याच व्हेरिएबल नाही आहे, म्हणून त्याला म्हणायचं कॉन्स्टंट. लक्षात आल्या का, इक्वेशन म्हणजे काय, एक्सप्रेशन म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय, टर्म म्हणजे काय, कोएफिशियंट म्हणजे काय आणि कॉन्स्टंट म्हणजे काय. On the basis of number of terms in an algebraic expression, they are classified as monomials, binomials, trinomials. आता एक्सप्रेशनमध्ये किती टर्म आहेत त्या बेसिसवरती ह्या टर्मचं क्लासिफिकेशन केलं जातं. मग त्याला नावं काय आहेत, मोनोमियल, बायनोमियल आणि ट्रायनोमियल. आता खाली एक एक्झाम्पल घेतलंय, एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन मी दाखवलंय. 5x² + 2y + 9xy + 4. आता याच्यात पहिलं आहे 5x², हे माझं काय झालं, मोनोमियल, कारण त्यात टर्म एकच आहे. 5x² + 2y हे झालं बायनोमियल, कारण याच्यात टर्म 2 आहेत. 5x² + 2y + 9xy हे झालं ट्रायनोमियल, कारण त्याच्यात टर्म 3 आहेत. मग 4 हा काय आहे, त्याला कुठलं व्हेरिएबल नाही आहे, त्यामुळे माझा तो कॉन्स्टंट येणार. त्याच्यानंतर व्हेरिएबल xy ही काय झाली, इंग्लिश लेटर, ती व्हेरिएबल झाली. आणि 9 हा काय झाला, या व्हेरिएबलचा असलेला नंबर, म्हणून त्याला काय म्हणलं, कोएफिशियंट. आता मोनोमियल. मोनोमियल्स आर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स हॅव्हिंग वन टर्म. म्हणजे काय, मोनोमियल म्हणजे काय, एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये असलेली एकच टर्म. मग इथं उदाहरण मी घेतले 7x², 9ab, -5p² r³ आणि 10. आता बायनोमियल. बायनोमियल्स आर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स हॅव्हिंग 2 टर्म्स. मोनोमियलला एक असते, बायनोमियलला या एक्सप्रेशनमध्ये 2 टर्म असतात. उदाहरण बघूया. 2p⁶ + 7q² हे एक एक्झाम्पल. 3x⁵ + 8 इथं 2 टर्म आहेत, म्हणून हे पण बायनोमियल. 11a²b - 6ab² इथं पण 2 टर्म आहेत, म्हणून हे झालं बायनोमियल. 5p² q² r² - 16 इथे पण काय झालं, 2 टर्म आहेत, म्हणून ही सगळी एक्झाम्पल ही बायनोमियलची आहेत. आता ट्रायनोमियल्स. ट्रायनोमियल्स आर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स हॅव्हिंग 3 टर्म्स. मोनोमियल म्हणजे 1 टर्म, बायनोमियल 2 टर्म, ट्रायनोमियल 3 टर्म्स. 3 टर्म्स म्हणजे काय, अशा 3 टर्म ज्या ॲडिशन किंवा सबट्रॅक्शननी तयार केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, a² - 9b + c, 2x² - x - 1, 8p + 5² - r, 2x²y + 5xy - 3y. या ठिकाणी सगळ्या ठिकाणी काय आहे, 3 टर्म आहेत, म्हणून ही एक्झाम्पल ही ट्रायनोमियलची आहेत. आता त्या टर्म आयडेंटिफाय कशा करायच्या बघूया. पहिल्या कॉलममध्ये मी काय दिले, अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिले. दुसऱ्या ह्याच्यात त्या किती टर्म आहेत आणि तिसऱ्या कॉलममध्ये दिले तो कुठला प्रकार आहे. पहिलं एक्झाम्पल 5x², इथं काय आहे, टर्म एकच वापरली, त्यामुळे ते एक्झाम्पल झालं मोनोमियलचं. 3p² - pq + 7r या एक्सप्रेशनमध्ये कुठल्या कुठल्या टर्म वापरल्या गेल्या, 3pqr, त्याच्यानंतर -pq, -5pq आणि 7r. इथं 3 टर्म वापरल्या गेल्यात, म्हणून हे एक्झाम्पल आहे ट्रायनोमियलचं. नंतर 4m³ - 2/3n² या ठिकाणी टर्म कुठल्या कुठल्या आहेत, 4m³ आणि -2/3n².
इथं 2 टर्म वापरले गेल्यात म्हणून हे एक्झाम्पल झालं बायनोमियलचं. त्याच्यानंतर 2.4x² प्लस 1.5y मायनस 5. इथं टर्म कुठल्या कुठल्या आहेत बघा. 2.4x² ही एक टर्म आहे, 1.5y आणि तिसरी -5. अशा 3 टर्म आहेत म्हणून हे एक्झाम्पल झालं ट्रायनोमियलचं. आता दिलेल्या एक्सप्रेशनवरनं आपल्याला काय करायचं आहे, स्टेटमेंट बनवायचं आहे. फॉर्मिंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन फ्रॉम गिवन स्टेटमेंट. त्या स्टेटमेंटवरनं अल्जेब्रिक एक्सप्रेशन बनवायचं आहे. 5 टाइम्स अ सर्टन नंबर. सर्टन म्हणजे कुठला आहे माहिती आहे का? नाही. मग मी त्याला एक घेतलं, ए नाव घेतलं त्याला. 5 टाइम्स म्हणजे तो 5 वेळा आलाय, त्यामुळे त्याचं हे काय येणार, एक्सप्रेशन काय येणार, 5a. 5 मोर दॅन अ सर्टन नंबर. आता या ठिकाणी सर्टन नंबर जिथं जिथं शब्द वापरलाय तो मला माहिती नाहीये म्हणून मी इंग्लिश लेटर घेतलं ए पेक्षा 5 जास्त, 5 मोर म्हणून a+5. 5 लेस दॅन अ सर्टन नंबर. एखाद्या नंबरपेक्षा तो एक दिलेला नंबर आहे हा 5 कमी आहे म्हणून a-5. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेली असतात आणि त्याच्यावरनं वर्ड स्टेटमेंट तयार करायचं असतं. कसं ते बघा. b+6 म्हणजे 6 मोर दॅन बी पेक्षा 6 ते जास्त आहेत. 7p म्हणजे p किती वेळेला आलेला आहे, 7 टाइम्स. 8 ब्रॅकेट x + y म्हणजे काय, 8 मल्टिप्लाय विथ द सम ऑफ x अँड y. x आणि y ची सम केली आणि त्याला 8 मल्टिप्लाय केलं. 1/4x + 4y. 1/4 ऑफ x ॲडेड टू 4 टाइम्स y. म्हणजे स्टेटमेंट दिलं की एक्सप्रेशन लिहायला यायला पाहिजे आणि एक्सप्रेशन दिलं की स्टेटमेंट सुद्धा पेपरमध्ये आपल्याला लिहायला येतं. पॉवर ऑफ व्हेरिएबल्स. 2 × 2 × 2 can be written as 2 cube. Here 2 is multiplied by itself 3 times. 2 is called the base and 3 is exponent or the power of 2. इथं एक उदाहरण काय दिले, 2 × 2 × 2 म्हणजे 2 नी 2 ला 3 टाइम्स हे काय केले, मल्टिप्लाय केले. मग लिहिताना कसं लिहायचं, 2 मोठा लिहायचा आणि 3 छोटा लिहायचा त्याच्या डोक्यावरती. याचा अर्थ काय होतो, 2 नी 2 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय केले कारण त्याच्यामध्ये बेस आहे 2 आणि 3 ला काय म्हणायचं, एक्सपोनंट किंवा पॉवर. सिमिलरली इन अल्जेब्रा p × p इज रिटन ॲज p². हे जसं नंबरचं लिहितो तसंच अल्जेब्रामध्ये सुद्धा इंग्लिश जे अल्फाबेट आपण घेतो, इथे एक उदाहरण घेतलंय मी, p × p, त्याला म्हणतात p². इट मीन्स दॅट द व्हेरिएबल p इज मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ 2 टाइम्स. म्हणजे हा याचा अर्थ काय होतो की ह्या व्हेरिएबलला 2 टाइम्स मल्टिप्लाय केले. इट इज रीड ॲज p² आणि ते वाचताना कसं वाचायचं, p². समजा p नी p ला 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर ते लिहिताना कसं लिहितात, p³ म्हणजे p खाली लिहायचा आणि 3 त्याच्या डोक्यावर छोटासा लिहायचा आणि वाचताना काय वाचायचं, रीड ॲज p³. आता लाईक टर्म. लाईक टर्म म्हणजे काय, लाईक टर्म्स आर टर्म्स दॅट हॅव द सेम व्हेरिएबल अँड पॉवर. लाईक टर्म कशाला म्हणायचं, जे व्हेरिएबल सेम आहेत म्हणजे इंग्लिश लेटर पण सेम आहेत आणि त्यांची पॉवर पण सेम आहे. दो कोएफिशियंट डू नॉट नीड टू मॅच. मग त्याला कोएफिशियंट मॅच व्हायलाच पाहिजे असं काहीही नाही. एक उदाहरण बघूया. 6 ABC -13 ABC आणि ABC. या सगळ्या केसमध्ये बघा तुम्ही ABC ही जे आहेत इंग्लिश लेटर ही सगळ्या ठिकाणी सारखी आहेत. मग त्यांचे कोएफिशियंट वेगळे असतील तरी सुद्धा त्या काय झाल्या, लाईक टर्म झाल्या. आता अनलाईक टर्म. Unlike terms are terms which do not have the same variables and power. आता हे अनलाईक टर्म म्हणजे काय, ज्यांचे व्हेरिएबल्स किंवा त्यांची जी पॉवर आहे हे सेम असत नाहीत. एक उदाहरण बघूया. m²n 3mn² m²n². आता सगळ्या ठिकाणी mn कॉमन आहे पण त्याची जी पॉवर आहे ती वेगळी आहे. पहिल्या याच्यामध्ये m² 2दा आहे, नंतरच्या याच्यामध्ये n 2दा आहे आणि तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये m² आणि n² दोन्हीच्या हे पॉवर वेगळ्या वेगळ्या आहेत. आता खालचं एक्झाम्पल, PQR XYZ AB आणि MN हे काय आहेत, 4च्या 4 ही
वेगळे आहेत, त्यांचाच कुठलाच इंग्लिश लेटर दोन कशातला सेम नाही आहे, त्यामुळं ह्या काय झाल्या अनलाईक टर्म. इथे आपला हा चॅप्टर संपला. आता काय काय बघितलं आपण या चॅप्टरमध्ये? बेसिक डेफिनेशन्स बघितल्या, त्याच्यामध्ये कॉन्स्टंट म्हणजे काय, व्हेरिएबल्स म्हणजे काय, कोएफिशियंट म्हणजे काय आणि अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय. मग या टर्म्समध्ये कुठल्या कुठल्या बघितल्या? लाईक टर्म बघितली, अनलाईक टर्म बघितली. मग या व्हेरिएबलचा वापर कसा केला जातो, त्याच्यानंतर या व्हेरिएबलच्या पॉवर कुठल्या कुठल्या असतात, पॅटर्न आपण एक बघितला आणि हे एक्सप्रेशन फॉर्म कसं करायचं हे आपण ह्या चॅप्टरमध्ये बघितलं. सो हिअर एंड्स द चॅप्टर अल्जेब्रा. आणि याचं रेफरन्स मटेरियल असेल, वर्कशीट असेल, टेस्ट आहेत, हे सगळे आपल्या ॲप आणि वेब पोर्टलवर आहेतच. हा व्हिडिओ कळलं नाही तर पुन्हा एकदा बघा आणि मग वर्कशीट आणि क्विज सोडवा. सो हिअर एंड्स द चॅप्टर अल्जेब्रा. थँक्यू.